डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या अभ्यासू आणि प्रभावी कार्याची छाप उमटवणाऱ्या शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती नागनाथ वाघमारे यांचे केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने 17 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली। सोलापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जाते। या महत्त्वपूर्ण नियुक्तीचं अधिकृत पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी स्वीकारलं। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टर वाघमारे यांच्या कार्याचं कौतुक करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावी योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला। राज्यसभेवर निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉक्टर वाघमारे यांनी महिला, बालक, कामगार आणि सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडत आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवून दिली। विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या सभागृहात सातत्याने आवाज उठवत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याचं मानलं जात आहे। महिलांचे आरोग्य, सुरक्षा, सक्षमीकरण तसेच बालकांचे पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचं काम या समितीमार्फत केलं जातं। त्यामुळे डॉक्टर वाघमारे यांची निवड ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर सोलापूरच्या जनतेसाठीही गौरवाची बाब आहे। पहिल्याच अधिवेशनानंतर मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या कार्याची आणि अभ्यासू नेतृत्वाची पावती मानली जाते। त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूरसह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।